अवैध वाळू व्यवसायावर पोलिसांचे कारवाईचे सत्र सुरूच। इसबावी येथील जिल्हा परिषद शाळेजवळ अवैध वाळू साठा असल्याची माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक पंढरपूर उपविभाग प्रशांत डगळे यांना गोपनीय बातमीदारामार्फत मिळाली होती। त्या ठिकाणी पथकासह छापा टाकला असता एक जेसीबी, टिप्पर, टेम्पो, कार, दुचाकी वाहने, मोबाईल आणि वाळू असा एकूण 1,06,08,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। इसबावी पंढरपूर येथील जिल्हा परिषद शाळेजवळ नगर परिषद स्वच्छतागृहाच्या मागील बाजूस पंढरपूर येथे अवैधपणे वाळू साठा करून अवैधरित्या वाहनांद्वारे वाहतूक करीत होते। मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस अधीक्षक पंढरपूर यांच्या पथकाने सदर ठिकाणी जाऊन छापा कारवाई केली असता एक जेसीबीच्या सहाय्याने हायवा टिप्पर मध्ये वाळू अंदाजे 4 ब्रास भरत असल्याचं मिळून आलं। यावेळी पोलिसांना पाहून एक टिप्पर आणि पांढऱ्या रंगाचे महिंद्रा वाहन तेथून पळून गेलं। जेसीबीच्या जवळ 4 दुचाकी वाहनं मिळून आली आहेत। जेसीबी चालक पवन रामचंद्र वागल राहणार गादेगाव मिळून आला असून सेच टिप्पर चालक सुहास मायाप्पा काळे राहणार बोहाळी सध्या राहणार शिवाजीनगर इसबावी हा मिळून आलेला आहे। तर वाळू उत्खनन करून वाहतूक करणारे घरात लपून बसलेले आरोपी स्वप्नील सीताराम म्हस्के राहणार गादेगाव, प्रकाश उर्फ भैया उत्तम गंगथडे राहणार इसबावी, त्याचबरोबर शुभम प्रभाकर यादव राहणार इसबावी यांना ताब्यात घेतलेला आहे। तसेच त्यांनी शेजारील 2 वाळू वाहतुकीसाठी वापरलेले टिप्पर दाखवून दिलेत। त्यांच्याकडे टिप्परचे मालकाबाबत विचारले असता त्यांनी चेतन उर्फ तात्या धनवडे आणि निलेश दिगंबर शिंदे राहणार इसबावी तालुका पंढरपूर यांचे टिप्पर असल्याचं सांगितलंय। टिप्परमध्ये 3 ब्रास वाळू मिळून आलेली आहे। तर नितीन शिंदे यांच्या घराच्या आवारात वाळू वाहतुकीस वापरलेला 407 टेम्पो लावलेला दिसला आणि घटनास्थळावरून पळून गेलेली पांढऱ्या रंगाची महिंद्रा कार आणि अशोक लेलंड टेम्पो घरासमोर रोडवर लावलेला दिसून आला। ही वाहनं निलेश उर्फ बापू दिगंबर शिंदे यांची असल्याचंही सांगितलंय। तर महेश दिगंबर शिंदे, दीपक भीमराव काळे आणि नितीन पडळकर हे पोलिसांना चकवा देऊन पळून गेलेले आहेत। पोलिसांनी या कारवाईमध्ये एक जेसीबी 16,50,000, 4 टिप्पर 60 लाख, 2 टेम्पो 13 लाख, पांढऱ्या रंगाची महिंद्रा कार 15 लाख, त्याचबरोबर 4 दुचाकी वाहने 1,45,000, 3 ब्रास वाळू 12,000 रुपये, 5 मोबाईल किंमत 73,000 रुपये असा एकूण 1,06,80,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। यांच्यावर गुन्हा दाखल सुहास मायप्पा काळे, पवन रामचंद्र बागल, स्वप्नील सीताराम म्हस्के, प्रकाश उर्फ भैया उत्तम गंगथडे, शुभम प्रभाकर यादव, नितीन दिगंबर शिंदे, निलेश उर्फ बापू दिगंबर शिंदे, महेश दिगंबर शिंदे, दीपक भीमराव काळे, नितीन पडळकर, चेतन उर्फ तात्या धनवडे यांच्या विरुद्ध पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। जय हिंद। मी प्रशांत सुरेश डगळे, सहाय्यक पोलीस अधीक्षक पंढरपूर उपविभाग। आज सकाळी 9 वाजेच्या सुमारास SDPO ऑफिसच्या पथकाने व त्याचबरोबर पंढरपूर शहराच्या पथकाने मिळून आम्ही या ठिकाणी इसबावी प्रभागात ZP शाळेजवळ नगर परिषद स्वच्छतागृह त्याच्या शेजारी अशी एक माहिती मिळाली की येथे अवैधरित्या सँड मायनिंग केली जात आहे व त्याचबरोबर ती वाहतूक जी आहे ती चालू आहे। माहिती मिळताच आमचे पथक रवाना झाले। 2 पंचांसोबत आम्ही ही कारवाई गराडा घालून केलेली आहे। या कारवाईमध्ये आम्हाला एकूण 12 व्हेकल्स आम्ही जप्त केली आहे। या व्हेकल्समध्ये एक JCB, 4 हायवा टिप्पर, एक अशोक लेलंडची गाडी, एक टाटा 407 टेम्पो व त्याचबरोबर एक SUV 500 व्हेकल व त्याचबरोबर 4 मोटरसायकल आम्ही जप्त केलेली आहे। त्याचबरोबर वाळू जी काही इथे आपण मागे बघत असाल, इथे एक 4 ते 5 ब्रास वाळू साठा आहे व त्याचबरोबर वाहनांमध्ये सुद्धा वाळू साठा आढळून आलेला आहे। या कारवाईमध्ये एकूण आरोपी 11 असे निष्पन्न झालेले आहेत। त्यामध्ये 6 आरोपी हे आम्हाला मिळून आलेले आहेत व 5 आरोपी मिळून नाही आलेले। या कारवाईची विशेषता म्हणजे हे जे काही आरोपी होते, 2 आरोपी जागेच मिळाले व इतर आरोपी पळून गेलेले होते। काही आरोपी एका बिल्डिंगमध्ये मिळाले, त्यांच्या थ्रू 2 टिप्परची माहिती मिळाली व त्याच्यापुढे असं ट्रॅक करत एका घरामध्ये काही वाळू व्हेकल तिथे आम्हाला तिथे त्याची आहे अशी माहिती मिळाली व तिथे जाऊन आम्ही तेथूनही व्हेकल व त्याचबरोबर एक CCTV फुटेज आहे तोही आम्ही DVR जप्त करून ते चौकशीमध्ये आम्ही निष्पन्न
करणार आहोत. अशी ही कारवाई झालेली आहे. जय हिंद, जय भारत. लोकनायक न्यूज